रायझिंग 11 अक्षय शिरसाट मात्र सुरुवात झाली आणि इकडे पाहिली तर पहिल्या बॉलवरती पत्तू आहे नक्की. तर मित्र तुम्हाला जर सांगायचं झालं तर एक रन केली आहे. आणि तुम्हाला जर सांगायचं झालं तर अँटिक नाईन संघ जेव्हा संघामध्ये आणि त्यांची देखील खूप चांगली कामगिरी चांगली आपल्या टीमसाठी राहिली तेव्हा. आणि जर पाहिलं तर शुक्र त्याबद्दल खूप खूप मी त्यांचे आभार व्यक्त करतो. इकडे जर पाहिलं तर बॉल पाहिलं तर 5 धावा झाल्या. शेवटचा बॉल आणि इकडे आनंद कडून मात्र बॉल शकतोय. 6 चेंडू 6 धावा झाले. त्याचे मार्ग अपूर्व आहे. पाहिलं तर चेंडू अगदी चांगल्या हा बॉल चांगला फटका आणि 2 रन मारतात. हा बॉल पुन्हा एकदा काम केला. 1 रन हा बॉल नंतर टप्पा पडल्यानंतर इकडे मॅचची कड आणि फलंदाज विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. आता नवीन बॅट्समन अक्षय घाडी येत आहे. मात्र सुरेख फटका अक्षय घाडीचा रनआउटचा चान्स आणि तिकडे देखील तैनात आहे. विकेट ते देखील आमच्या संबंधित डिस्कशन करून गोलंदाजी केली आहे. प्रत्येक बॉलवरती वाईड बॉल आणि नंतर डॉट बॉल अशी गोलंदाजी अपूर्वने केली आहे. ऑब्वियस शेवटचा बॉल अपूर्वचा इकडे आणि पुन्हा असे रन इकडे मात्र खर्च केले अपूर्वने. हा बॉल अगदी ओपन ठेवलेला पट्टा वैभव आले आहेत आणि पहिल्यांदा सुरेश क्षेत्ररक्षक देवा पहिल्या डॉट बॉल मात्र सुरेख फटका आणि 1 रन. हलक्या हलक्या फटकाने अगदी 1 धाव मात्र जमा करून इथे फलंदाज बॅटिंग करतात. यावेळेस अक्षयच्या वेगाने यावेळेस मात्र फलंदाजाला बीट केला. ठीक लेफ्टीच्या हातामध्ये बॉल निघून जातो. नवीन बॅट्समन मैदानाच्या आत येत आहेत. ओंकार लेग स्वरूपात 1 धाव मिळते. जर आपण पाहिलं तर 3 षटकांची अखेरीस काही गेल्यावरती ओपनिंग मध्ये आलेले दिपेश मात्र विदेश हे मात्र अजूनही क्रीज वरती आहेत. त्यांच्यासोबत नॉन स्ट्रायकर एंडला ओंकार इकडे मात्र पहिला बॉल पहिल्यांदा हा बॉल पहिल्यांदा नो बॉल आहे आणि लेग पाईच्या स्वरूपात 1 धाव देखील मिळत आहे. म्हणून पट्ट्याने देखील तिकीट आहेत. त्यांचा देखील आवडता नंबर आहे. त्यावेळेस टप्पा पडला 18 धावा झाले. हा बॉल देखील टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय. बॅक टू बॅक मात्र मॅच मध्ये त्यांनी उपस्थिती दाखवली आहे आणि ज्या प्रकारची गोलंदाजी त्यांची राहिली आहे तिकडे मात्र निखिल देखील ओळखला. मात्र बॅट्समन आला निखिल शेरकर यांच्याकडून पुढचा बॉल पुन्हा एकदा पुढे गेले तिकडे बॅट्समन आणि त्यांनी घोषित केला नो बॉल. पुढे जाण्याचा प्रयत्न आणि यावेळेस विकेटचं पतन. विकेट आणखीन एक विकेट इकडे मात्र तर 20 धावा झाल्या 20. हेमंत आले नवीन फलंदाज आणि इकडे पाहिलं तर हा बॉल मात्र चौकाराकडे पाठवण्याचा बॉल होता. परंतु मात्र इकडे सध्या कसं मित्रांनो आपल्या इकडे बिल्डिंगचं काम चालू आहे तर मोठ्या गाड्या येत राहतात. त्यासाठी मात्र ड्रॉइंग वाल्यांनी थोडी मात्र दखल घेतली आहे. मॅचला सुरुवात
झाली आहे. 1 रन. पहिला आपण उचल दिला कधी पण. डॉट बॉल. संघाला स्ट्राईक रेट वरती आनंद लावू शकेल होती प्रत्येक मात्र आनंदचा हा जोरदार हिट बॉल चाललाय बाउंड्रीच्या बाहेर. उमेश धावत क्या बात आहे. ठरवलंय कुठेतरी आपल्याला मॅच लवकर संपवायची आहे. यावेळेस 1 रन. पुन्हा एकदा धावस्ट्राईक स्वीप केलाय. पुन्हा एकदा त्या अगदी ब्लॉक होल मध्ये टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज मोठ्या फटक्यासाठी जातील का सिंगल रन घेण्याचा प्रयत्न तिकडे करतील. पुन्हा एकदा मोठ्या फटक्यासाठी गेले आणि पुन्हा एकदा चौकार येतोय. क्या बात आहे. 4 रन. दुसरा नाही आपला स्ट्रॉंगनेस आहे. पहिलं तर यावेळी प्रथमेश लागतं स्कोर जर आपण पाहिलं तर 11 आणि यावेळेस पाहिलं तर 1 रन. बॉल जात होता पण जर आपण पाहिलं तर झालाय 12. 1 रन. पुन्हा एकदा प्रथमेश बॅटिंगचे रन हवेत. प्रयत्न त्यांचा राहिला आहे पण अगदी चांगली बॅटिंग प्रथमेश करतायत. वाईड बॉल. पहिल्या तर 1 रन. फटका. एक रन. बघा कोणी पंक्चर तुमची गाडी करेल. वाईड बॉल. येऊ शकतो तुमच्या गाडीसोबत. मोठमोठ्या गाड्या जातात कमिटी जबाबदार राहणार नाही कारण की कमिटीचे पुन्हा एकदा सिंगल रन. 1 रन. ची गरज आहे. मला असं वाटतं की अगदी एकतर्फी मॅच इकडे होताना आपण पाहायला मिळते परंतु यावेळेस ओंकारच्या वेगाने इकडे स्ट्रायकर सिलेबन संघाला पुन्हा एकदा मॅच जिंकली स्ट्रायकर सिलेबन संघाने. येस कॉंग्रॅच्युलेशन स्ट्रायकर सिलेबन.